राज्यामध्ये एकीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात वाद सुरू झालेला असतानाच आणखी एका वादाने आता तोंड फोडलेलं आहे आणि आता ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी एक वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर या वादाला तोंड फुटलं। मात्र आता धनंजय मुंडेंनी या संदर्भात यू-टर्न घेतलेला बघायला मिळतोय। बंजारा आणि वंजारी समाज एकच असल्याचं वक्तव्य मुंडेंनी काल केलेलं, त्या विरोधात बंजारा समाजाने तीव्र आक्षेप घेतला आणि मुंडेंनी मग यू-टर्न घेतला। दोन्ही जाती वेगळ्या असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। सध्या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला विमुक्त जातीचं तर वंजारी समाजाला विमुक्त भटक्या जमातीचं आरक्षण आहे। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण आहे। महाराष्ट्रातही तसंच आरक्षण मिळावं अशी मागणी बंजारा समाजाने लावून धरली आहे। त्यातच धनंजय मुंडेंनी हे वक्तव्य केलं, त्यामुळे बंजारा समाजामध्ये नाराजी पसरली आहे। कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल। बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत। पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजातल्या नेत्यांचं, धर्मगुरूंचं नेमकं काय म्हणणं आहे तेही बघूया। बंजारी एक कसं राहणार आहे, आमचं पेरा, आमची संस्कृती वेगळा, पेरा वेगळा, राहणीमान वेगळा, गावापासून तांडा वेगळा, आमची बोली भाषा वेगळी, रास्ता करायचे म्हणणं त्याचं तेच रास्ता कसं राहणार आहे, ते कसं रास्ता राहणार आहे। यात वास्तविक पाहता आता ते मंत्री महोदय आहे, त्यात वास्तविक पाहता त्यांना समोर काय चालरीती वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे, खानपान वेगळा आहे, बोलणं वेगळं आहे। बंजारा समाजाला VJ कॅटेगरी आहे आणि NT क मध्ये हा वंजारा समाज येतो, म्हणून आरक्षणाच्या दृष्टिकोनातून या दोन्ही समाजाला वेगवेगळं आरक्षण आहे। आरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही समाज वेगवेगळे आहे। दरम्यान धनंजय मुंडे प्रेमापोटी बोलल्याचं म्हणत भगवानगडाच्या विश्वस्तांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली। बघूया। धनंजय मुंडेने जे त्यांना पाठिंबा देताना की बंजारा आणि बंजारा एक आहेत हे भाष्य केलं, तसं ते भावनेच्या ओघात होतं, प्रेमात होतं ते। पण तसं पाहायला गेलं तर ह्या देशातला वंजारे आणि बंजारी म्हणजे आम्ही सगळे राजस्थानातून वंजारी महाराष्ट्रात आले आणि प्रत्येक राज्यात ह्या दोन्ही समाजाची भाषा बोली वेगवेगळी, जसे प्रदेश बदलले तशी भाषा बोली बदलली। दरम्यान आजही बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला बघायला मिळाला। लातूर, यवतमाळसह ठिकठिकाणी बंजारा समाजाने रस्त्यावर उतरून जी आहे ती आग्रही मागणी केलेली आहे, आंदोलन केलेलं बघायला मिळालं आणि त्याची ही दृश्य आता आपल्या समोर आलेली आहेत। त्यामुळे आजही बंजारा समाजाचं हे आग्रही मागणं, आंदोलन जे आहे ते बघायला मिळालेलं होतं। सोलापूर, अमरावती आणि यवतमाळ याची ही दृश्य आहेत। बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण देण्याची मागणी त्यांनी लावून धरली। राज्यातल्या बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून या अनुषंगाने मागणी करण्यासाठी बंजारा बांधव रस्त्यावर उतरले।